सोलापूर लोकसभेच्या माध्यमातून सोलापूरसह या राज्यामध्ये 35 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महाआघाडी सज्ज झालेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये सुरू झाली। परवाच नुकतीच आदरणीय नेते राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा झाली आणि उद्या 29 एप्रिलला आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रवादीचे सर्व नेते शरद पवारजी साहेब यांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सोलापूर लोकसभेतील जनतेला आवाहन करावं, सभेला जास्तीत जास्त लोकांनी विचार ऐकण्यासाठी यावं, अशा पद्धतीचं एक नम्रतेचं आवाहन आपल्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी आजची ही कर्णिक नगर चिल्ड्रन पार्कच्या शेजारी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये 29 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता सभा होते। संध्याकाळी 7ला चालू आहे। आम्ही 1 लाख लोकांची व्यवस्था केलेली आहे। जाहीरनाम्यामधले जे मुद्दे सध्याला मांडले जात आहेत त्या मुद्द्याला लोकांकडून खूप प्रचंड प्रतिसाद। आता मुद्दे मांडण्याची गरज नाही तर पाठिंबा घेऊन लोकच उद्धव ठाकरेच्या पाठीमागे आहेत। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने आणि जाहीरपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो, विशेषतः मुस्लिम समाज हा उघडपणे उद्धव ठाकरेचं नेतृत्व मान्य करून उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली विचाराखाली ज्या ठिकाणी लोकसभा जिंकायची अशा पद्धतीचा विचार घेऊन आमच्या पाठीशी ठामपणे उभारलेला आहे। आणि म्हणून कोविडमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम असू द्या किंवा आजपर्यंत साधेपणाने केलेलं काम असू द्या, हे लोकांना खूप भावलेलं आहे आणि यामुळे उद्धव ठाकरेंना जिंकण्यासाठीच वचन जाहीरनामा आपला नाहीच आहे, आपला वचननामा आहे ते आहेच, परंतु उद्धव ठाकरे जे बोलतात ते करतात हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे आणि म्हणून ते शरद पवार साहेबांच्या बाबतीत तेच आहे, काँग्रेसच्या बाबतीत तेच आहे आणि आता महाविकास आघाडी भक्कम आहे। ह्या भक्कम आघाडीला भक्कमपणे दिल्लीत पाठवायचं हा निर्धार हा लोकसभेतल्या मतदारांचा आहे। महाविकास आघाडी कोणते प्रमुख मुद्दे घेऊन सध्याला आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे आहे? आता बघा, प्रमुख मुद्दे लोकसभेला सोलापूरमध्ये लोकसभेचे आता आपली तिहेरी पाईपलाईन सोलापूरची जी होऊ घातलेली होती ती 672 कोटीची, त्या पाईपलाईनचं काय झालं, ती कुठे गेली पाईपलाईन? पैसे तर पाण्यात गेले। एका राज्यपालाच्या नातेवाईकाला आंध्रमधल्या त्याचं टेंडर दिलं गेलं आणि ते टेंडर त्यानं काम पूर्ण केलं नाही म्हणून काढून घेतलं गेलं, त्याला ब्लॅक लिस्टमध्ये घातलं गेलं। तोच ब्लॅक लिस्टमधला माणूस आज त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी ते रिटेंडर घेतलेलं आहे, ज्याला टेंडर देताच येत नाही आणि त्या टेंडरच्या बाबतीत ह्यांचे अधिकारी इतके मुजोर, खास मंत्रालयातून या ठिकाणी हे सगळे मॅनेज करण्यासाठी आदेश प्रश्न प्रामुख्याने घेतला जाईल। पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे, सोलापूरच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्या सिद्धेश्वरच्या चिमणीचा प्रश्न आहे, या ठिकाणी अनुसूचित जातीच्या दलित माणसांच्या विकासाचे प्रश्न आहेत आणि या 10 वर्षामध्ये जो विकासाचा मोठा बॅकलॉग निर्माण झालेला आहे तो भरून काढण्याचे चॅलेंज आमच्यावरती आहे आणि ते आमचे उमेदवार सक्षमपणे भरून काढतील। म्हणूनच मी आता सांगितलं की प्रणिती शिंदे या नुसत्या उमेदवार नाहीत तर त्या सक्षम पर्याय आहेत जो ह्या सोलापूरचा विकास दिल्लीपर्यंत नेऊन सोलापूरचा विकास घडवून आणतील, अशा प्रकारची लोकांची भावना आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।